अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील आदिवासी बांधव व मका उत्पादक शेतकऱ्यांची परतवाडा येथून पदयात्रा सुरू झाली आहे। 6 दिवसांचा पायदळ प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत। मका पिकाला 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, लाकूड कामगारांचं प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावं, यासाठी पाणी, वीज, रस्ते, अन्य मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनावर हा पायदळ मोर्चा धडकणार असून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे। तब्बल 190 किलोमीटरचा पायदळ प्रवास करत आदिवासी बांधव शेतकरी नागपुरात 6 दिवसानंतर दाखल होणार आहेत। मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व अन्य समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात यंदा मकाचं पीक घेतलेलं आहे। त्या मका पिकाला केंद्र शासनाने ठरविल्याप्रमाणे 2 जूनच्या पत्राप्रमाणे 2400 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचसोबतच त्या मका पिकाची नोंदणी करणं, खरेदी करणं, त्याचा मोबदला देणं, खरेदी करण्याची मर्यादा वाढवणं, त्याच्यातल्या टेक्निकल अडचणी दूर करणं आणि या शेतकरी बांधवांना न्याय देणं। त्यासोबतच मेळघाट व अचलपूर परिसरातील लाकूड कामगार आहेत, बरेच वर्ष वन विभाग यांच्यासोबत काम केलं आहे, त्यांना त्यांच्या कामाचा पुरावा पाहिजे आहे। गेल्या वर्षभरापासून ते वन विभागाच्या चक्रा मारत आहेत। मेळघाट आणि अचलपूर परिसरामध्ये जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डसाठी लागणारी जी फी आहे ती नियमाप्रमाणे घेण्यात येत नाही आहे, लोकांना सर्रास लुटल्या जात आहे।